कशी घेतली. बॅरिस्टर ॲट लॉ ही त्यांची डिग्री, म्हणजे त्यांच्या डिग्र्या एवढ्या आहेत की आपल्याला BA BCom होतं नाकीनऊ येतं, पण त्यांनी फार मोठ्या डिग्र्या घेतल्या. अतिशय हलाखतीची परिस्थिती होती. माता रमाईचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आता आपण 2-3 दिवस कुठं गेलं तर आपल्याला माहिती आहे की आपली बायको लगेच म्हणते कुठं गेला होता, काय गेला होता, कशासाठी गेला होता. पण ज्या माणसानं म्हणजे मुलाचं निधन झालं असतानाही चिकाटी सोडली नाही, अभ्यास सोडला नाही, अशा माणसाचं कर्तृत्व खरंच फार महान आहे. या देशासाठी ते परदेशात गेले, तिथे शिक्षण घेतलं. जेव्हा या देशाची संविधान कोण लिहू शकतं असा प्रश्न निर्माण झाला आणि कोण असा माणूस आहे, म्हणजे पंडित नेहरूंना वाटलं होतं की कदाचित बाहेरून एखादा माणूस परदेशातून मागावं लागेल का नाही. त्यावेळी महात्मा गांधीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलं की जर तुम्हाला या देशाची घटना, भारतीय संविधान, हा देश कसा चालला पाहिजे, कसा बोलला पाहिजे याचं ठरवायचं असेल तर आपल्याकडे एक फार तज्ज्ञ आणि हुशार माणूस आहे. हे महात्मा गांधीने नेहरूंना सांगितलं आणि त्यांची खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. आपलं माहिती की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान सलग लिहिलं गेलं. आज त्या संविधान असंच लिहिलं नाही, बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. म्हणजे आज आपण म्हणतो भारतीय संविधान काय आहे, लोक सहज उघडतात आणि बोलायला लागतात. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान सभेत चर्चा झाली, सभा बसवली. म्हणजे बाबासाहेबांनी एखादा मुद्दा घ्यायचा, तो म्हणजे एक्सप्लेन करायचा आणि त्याची चर्चा, हा मुद्दा असावा की नसावा अशी एक चर्चा झाली. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट काय की भारतीय संविधान एकट्याने लिहिलं असं नाही, तयार झालं असं नाही, चर्चा झाली त्याबद्दल, सगळ्यांची मतं घेतली आणि सगळ्यांनी त्याला वोटिंग केलं आणि त्याला मान्यता दिली. खऱ्या अर्थानं आता रविभाऊ म्हणले की समता, न्याय, बंधुता, संधीची समानता, ही सगळी जी तत्त्वं आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, धार्मिक स्वातंत्र्य असेल, बाबासाहेबांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केल्यानंतर काय या मातीसाठी सूट आहे हे सांगितलं. सर्वात महत्त्वाचं त्यांची अचिव्हमेंट म्हणजे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धम्म याच मातीमध्ये वाढलेला, गौतम बुद्धाने वाढवलेला बौद्ध धम्म आहे. बौद्ध गयाला आपण किती जण गेले मला माहीत नाही, पण मी स्वतः 3-4 वेळा बौद्ध गयाला गेलो. त्या बोधी वृक्षाला त्या ठिकाणी ध्यान केलं आहे. मला वाटतं ध्यानाचं प्रचंड साधन बौद्ध, म्हणजे जगाला युद्ध नको बुद्ध हवा, खऱ्या अर्थानं असा संदेश देणारे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला स्वीकार केला. आपल्याकडे काही चालीरीती होत्या, त्यामुळे आपला समाज एका विशिष्ट समाजाला जो वेगळ्या नजरेने बघायचा, त्या समाजाला खऱ्या अर्थानं जगवण्याचं, सामर्थ्य देण्याचं, ताकद देण्याचं, त्याला पुढं आणण्याचं काम केलं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे द्रौपदी मुर्मूसारखी महिला या देशाची राष्ट्रपती झाली, ते एकमेव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होतो देशाचा. आपल्याला माहिती आहे की आज गावगाड्यामध्ये एखादे 4 प्रस्थापित नेते असले की ते एखाद्या कमजोर माणसाला किंवा विशिष्ट समाजात माणसाला उभं राहून देत नाही. नरेंद्र मोदी हे साधारणपणे OBC समाजाचे आहेत आणि असंच चहावाल्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. हे सगळं श्रेय भारतीय संविधानाचं आहे. मी बोलू शकतो, मी चालू शकतो, मी वागू शकतो, मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्यावरती मी टीका करू शकतो आणि जर मला त्याचं पटलं नाही तर मी न्यायालयात जाऊ शकतो. याचं सगळं जे म्हणतात ना, हे कसं करतो आपण, तर ह्याचं सगळं श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. खऱ्या अर्थानं समाज घटकांना, दुर्बल आहे, वंचित आहे, शोषित आहे, पीडित आहे, यांना हात देण्याचं काम असं केलं. म्हणजे परवा आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी नारी शक्ती वंदन बिल, आता चर्चा सगळी सुरू आहे, 33% महिलांना स्थान दिलं पाहिजे. जर कलम 15 आर्टिकल 15 भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद 15मध्ये बाबासाहेबांनी जर तरतूद केली नसती तर आज 33% आरक्षण महिलांना मिळालं नसतं. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. महिला, दुर्बल घटक यांना विशिष्ट स्थान दिलं पाहिजे. त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी, म्हणजे त्यांना त्यांचा स्तर उंचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून महिलांना जे 33% आरक्षण दिलं जातं आहे याची सगळा उगम, याचा बेस हा सगळा भारतीय संविधानामध्ये त्यावेळी बाबासाहेबांनी जो विचार केला त्यामध्ये. महिलांना आपल्याला माहिती आहे आज आपल्यामध्ये काय अवस्था आहे. महिलांनी रोजगार केला की महिलांना 250 रुपये मिळतात आणि पुरुषांनी रोजगार केला की आपण 350 ते 400 रुपये देतो. ही पद्धत आहे. बाबासाहेबांना त्यावेळी लक्षात आलं होतं की समानतेचं महत्त्व. त्यांनी ज्या महिला फॅक्टरीमध्ये काम करतात, कारखान्यामध्ये काम करतात, त्यांना समान काम समान वेतन
देण्याचं काम महिलांना प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ऑपरेशन सिंदूर झालं तुम्हाला माहीत आहे. त्यामध्ये सोफिया कुरेशी नावाची महिला त्या ऑपरेशनला लीड करत होती. जेव्हा आतंकवाद्यांनी आपल्याला हल्ला केला त्याचं प्रत्युत्तर मोदी सरकारने त्यांना दिलं. त्या दोन्ही महिला ज्या आहेत त्या ह्या ऑपरेशन सिंदूरला लीड करत होत्या आणि त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. जर भारतीय संविधानामध्ये महिलांना विशेष स्थान नसतं तर अशा महिला कदाचित कधीच पुढे आल्या नसत्या. आज आपल्याला बघतो की महिलांना 33% आरक्षण आहे. महिला राजकारणामध्ये सक्रिय आहेत. का? कारण की महिला 50% भाग आहे आपला. मला सांगा ना, 50% भाग जर अशिक्षित राहिला, दुबळा राहिला, त्याला शिक्षण दिलं नाही तर भारत देश प्रगतीपथावर कसा जाईल? तर महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एवढंच नाही, प्रसूतीची रजा म्हणजे डिलिव्हरीची रजा जी महिलांना आज मिळते त्याचं श्रेयसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. कामगार क्षेत्रात मी गेल्या 10 वर्ष काम केलेलं आहे. कामगार क्षेत्रामध्ये जे कामगार कायदे आहेत म्हणजे ESICचा कायदा असेल, इन्शुरन्सचा कायदा असेल, PFचा कायदा असेल, बोनसचा कायदा असेल, या सगळ्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. कारण की त्यांनी हे सगळे कायदे कामगारांसाठी दिले. अशा प्रकारचा सर्वव्यापी सर्वकष हा माणूस विचार करणार आहे. त्याची बुद्धिमत्ता अथांग होती. एखाद्या विषयाबद्दल बाबासाहेबांना उभं केलं तर बाबासाहेब त्याबद्दल 1.5-2 तास इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल त्यामध्ये बोलायचे. त्यांची आता BBC-ने घेतलेली इंटरव्ह्यू आजही ती यूट्यूबला अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा माणूस ग्रेट होता. शेवटी त्याने हेही सांगितलं आहे, हे संविधान किती चांगलं का वाईट हे माझ्या लिहिणाऱ्यावरती नाही आहे. जोपर्यंत संविधान अंमलबजावणी करणारी माणसं ही चांगली निर्माण होत नाही तोपर्यंत भारतीय संविधान हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. अशा प्रकारचा संदेश हा माणसाने दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्रिसूत्री माणसाने शिकलं पाहिजे. शिकल्यानंतर संघटित झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्या समाज बांधवासाठी संघर्ष केला पाहिजे. मला वाटतं खऱ्या अर्थाने याची गरज आहे. आपण शिकलं पाहिजे. माझ्यासारखा माणूस मास्टर इन लॉ झाला. अशा प्रकारे शिकलं तर बुद्धीची गुणवत्ता ही स्वाभाविक वाढते. त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. म्हणजे किती ताकद आहे. आज शिकलेला माणूस हा कोणाला घाबरत नाही. म्हणजे वांगीकरांना कदाचित माझा स्वभाव नवीन असेल पण मी असा का वागतो? कारण मी शिकलो आहे. मी ते वाघिणीचं दूध प्राशन केलं आहे त्यामुळे मी गुरगुरतो. लोकांना वाईट वाटतं हे कशाला गुरगुरतं आहे, पण हे शिक्षणाचं महत्त्व आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी सांगितलं होतं जो माणूस शिक्षित आहे तो कदापि आपल्या समाज बांधवांना, भारत मातेला वाऱ्यावरती सोडू शकत नाही. त्यामुळे अशा महामानवाकडून जे काही आज मी संघर्ष करतो, संघटित लोकांना करतो आणि मी त्यांचं साहित्य विशेष करून मी फार वाचलेलं आहे. मी जरी मोहिते पाटील असेल, माझ्या आज ऑफिसमध्ये त्यांचा फोटो आहे आणि तो पण वाचताना फोटो आहे. मग अशा प्रकारे ह्या मानवानं फार चांगलं काम केलेलं आहे. माणसाचे चांगले गुण उचलले पाहिजेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो, त्यांचे चांगले गुण उचललेत. परंतु त्याच्यापेक्षा आजच्या पिढीला जी वाचनाची गरज आहे, आज पेपर पण वाचत नाही आपण. आज जुनी माणसं पेपर उघडतात पण आपण वाचत नाही. वाचनाचा वेळ पाहिजे कारण की वाचलेली माणसं इतिहास घडवू शकतात आणि जी माणसं इतिहास घडवतात ती कायम लोकांच्या स्मरणात राहतात. त्यामुळे वाचलं पाहिजे. मला आठवतं आहे एक उदाहरण असं आहे त्यांचं, त्यांनी दूध आणि पापड खाऊन बाबासाहेब जीवन जगले. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. कारण खायला पैसे नव्हते त्यामुळे पापडावरती राहून म्हणजे संध्याकाळी काय खायचं, एक पापड खायचा आणि पुन्हा अशा प्रकारचं त्यांनी जीवन व्यतीत केलं आहे. परवा मी त्या भाषणाचा उल्लेख केला. श्रीकांत बोजेवार, तुम्ही नाव पण सर्च करा, अतिशय मोठे लेखक आहेत. त्यांनी एक उदाहरण दिलं की बाबासाहेबांनी एक पुस्तक वाचायला घेतलं, ते पुस्तक संपल्याशिवाय ते उठायचे नाहीत. आपलं 10 वेळा मन विचलित होतं. म्हणजे आत्मविश्वास आणि कॉन्सन्ट्रेट लेवल किती मोठी असेल. अशा प्रकारे या माणसानं फार मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे या महामानवाला आपण या ठिकाणी जमलो आहे, अभिवादन केलं आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. अशा प्रकारचे आपण उपक्रम केले पाहिजेत. वाचनाचा उपक्रम मागच्या वेळी आम्ही 6 डिसेंबरला आमच्या ऑफिसमध्ये केला होता. अशा प्रकारे छोटे छोटे उपक्रम केले पाहिजेत जेणेकरून समता, न्याय, बंधुता आणि मानवतेची मूल्य या समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे. कारण की समाज हा जर बाबासाहेबांच्या विचारावर चालला तर एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 135वी जयंती आहे. ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. म्हणजे सरकारने मान्य केलं आहे की सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा सर्वोच्च केंद्रबिंदू असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आमच्या संपूर्ण वकील समुदायातर्फे आणि वांगीकरातर्फे अभिवादन करतो. धन्यवाद.